मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रागिनी चिडूनच रघु काकांना विचारते, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आकाशच्या गोळ्या तुझ्या कपाटात आल्याच कशा? तेव्हा रघु काका रडतच म्हणतात, मालकीनबाई खरंच मला नाही माहीत, त्या गोळ्या माझ्या कपाटामध्ये कशा आल्या ते. तेव्हा रागिनी विचारते, मग तुझ्या या उत्तरावर आम्ही तुम्हाला निर्दोष सिद्ध करायचं का? अरे, खाल्ल्या मिठाला न जागणाऱ्या माणसांचा मला खूप राग येतो. जगन्नाथ दादाने तुझ्यासाठी काही नाही केलं आणि त्याची परतफेड म्हणून तू त्याच्या मुलाच्या जीवावर उठलास का? ते ऐकून रघु काका खूप रडू लागतात. तर रागिनी म्हणत असते, अशा माणसांना या घरात जागा नाही. आणि ते ऐकताच सर्वांना मोठा धक्का बसतो. आजी विचारते, रागिनी अगं तू हे काय बोलत आहेस? रागिनी म्हणते, हो आई, अशा नीच माणसांना मी 1 मिनिटसुद्धा या घरात नाही सहन करू शकत. तर आकाश रडतच म्हणत असतो, आतू प्लीज तू रघु काकाला घराबाहेर नको ना काढूस, तो खूप चांगला आहे. तर रागिनी म्हणते, आकाश तू गप्प बस. अथर्व म्हणत असतो, आई तू जरा शांत डोक्याने विचार कर ना. तर भूमी म्हणते, आपण त्यांना एक संधी देऊन पाहूयात. परंतु रागिनी म्हणते, नाही, माझा निर्णय झाला आहे. रघु आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघ. तर रघु काका रडतच भूमीला म्हणतात, बाईसाहेब अहो तुम्ही तरी सांगा, मी खरंच काही केलं नाहीये. रागिनी म्हणते, रघु तू बऱ्या बोलाने घराबाहेर जातोस की नाही, की पोलिसांना बोलावू? नशीब समज की मी अजूनही तुला पोलिसांच्या हवाली केलं नाहीये. आजी चिडूनच म्हणते, रागिनी अगं तू हे काय बोलतीयेस? तर आता नाईलाजाने रघु काका त्यांच्या रूममध्ये बॅग आणण्यासाठी जाऊ लागतात. तर रागिनी म्हणते, रघु थांब, तुला तुझ्या रूममध्ये जाण्याची काही एक गरज नाही आहे. तेव्हा रागिनी लगेच पौर्णिमाला खुणावते आणि रघुची बॅग आणण्यासाठी आतमध्ये पाठवते. तर आकाश रडतच म्हणतो, रघु काका तू रडू नकोस ना, तू रडलास ना तर मलासुद्धा रडू येतं. आजी, सायकल राणी, तुम्ही रघु काकाला सांगा ना रडू नको म्हणून. तो रडला की मलाही खूप वाईट वाटतं आणि रघु काका खूप चांगला आहे, तो बॅड गोष्टी कधीच करू शकणार नाही. प्लीज तुम्ही त्याला थांबवा ना. म्हणून आता आकाश खूप रडू लागतो. आणि त्याच वेळेला पौर्णिमा तिथे येते व रघु काकांची बॅग त्यांच्यासमोर फेकून देते. रघु काका गुपचूप ती बॅग उचलतात आणि आजीसमोर हात जोडत म्हणतात की त्या गोळ्या माझ्या कपाटात कशा आल्या मला नाही माहीत, परंतु आकाश बाबांना मी माझा मुलगा मानतो आणि मरेपर्यंत मी त्यांना माझा मुलगाच मानत राहील. त्यांच्या बाबतीत माझ्या मनात कधीही वाईट विचार नाही येणार. या घराने मला खूप काही दिलं, काही चुकलं असेल तर माफ करा. म्हणून रघु काका हात जोडत खूप रडत असतात. तर आजीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. आकाश म्हणतो, आजी तू रघु काकाला थांबव ना. अरे तू बॅग घेऊन कुठे निघालास? हे तुझं सुद्धा घर आहे, तू घर सोडून जाऊ नकोस ना. सायकल राणी प्लीज रघु काकाला थांबव ना, तो खरंच खूप चांगला आहे. म्हणून आकाशसुद्धा खूप रडत असतो, रघु काकाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा रघु काका भूमीला म्हणतात, मालकीनबाई आकाश बाबांची काळजी घ्या, कारण त्यांचं भविष्य फक्त तुमच्याच हातात आहे. आणि ते ऐकताच रागिनीला खूप राग येतो. रघु काका तेथून जाण्यासाठी निघतात. तर आकाश मोठमोठ्याने ओरडत असतो, रघु काका थांब ना, तू मला सोडून जाऊ नकोस. तेव्हा रागिनी आकाशला घट्ट पकडते. तर आकाशला खूप त्रास होऊ लागतो. तर आकाशची ती अवस्था भूमीला सुद्धा बघवत नसते. ती आकाशला शांत करण्याचा प्रयत्न करते. इकडे रघु काका बाहेर आलेले असतात. ते मनाशीच म्हणतात, हे सगळं कोणी केलं आणि ते कसं बाहेर आणायचं या दोनही गोष्टी मला चांगल्याच माहिती आहे. फक्त आता मालकांचं मृत्यूपत्र घरात आहे, ते मिळवून मालकीनबाईंना द्यायला हवं, म्हणजे सगळं काही स्पष्ट होईल. खरं तर आत्ताच मी मालकीनबाईंना सगळं काही सांगितलं असतं, परंतु ही योग्य वेळ नाही आहे. सगळ्यांच्या समोर सांगणं तर चुकीचं आहे, कारण या घरातील माणसं तर त्यांच्यावर टपूनच बसली आहेत. म्हणूनच रघु काका मृत्यूपत्राचं सत्य भूमीसमोर आणण्याचं ठरवत लगेच तेथून बाहेर पडतात. तर इकडे भूमी रूममध्ये येते. तर आकाश तिला मिठी मारत म्हणतो, सायकल राणी रघु काका मला सोडून का गेला असेल? प्लीज तू त्याला परत घेऊन ये ना. तर दुसरीकडे पौर्णिमा टाळ्या वाजवतच रागिनीच्या रूममध्ये येते आणि जे काम तुम्ही मला सांगितलं होतं त्याचा अर्थ न कळण्या इतकी मी मूर्ख नाही आहे. मला सांगा, त्या गोळ्या किती वर्षापासून तुम्ही आकाशला देत आहात? आणि ते ऐकताच रागिनी पौर्णिमावर भडकते. तर पौर्णिमा म्हणत असते, मी तर तुमच्यातली आहे ना, मग तुम्ही दोघांनी मला विश्वासात घेऊन हे सगळं का नाही सांगितलं?
तर रागिनी चिडूनच पौर्णिमाला म्हणते की विश्वास ठेवण्यासाठी अगोदर तो विश्वास कमवावा लागतो आणि तू तर कधी कधी इतकी बालिश वागतेस ना, तर मलाच तुझी सासू असल्याची कीव येते आणि अभिजित इथे नाही ना, म्हणून मला नाईलाजाने तुझी मदत घ्यावी लागली, नाहीतर तुझ्यासारख्या मूर्ख मुलीची मदत मी कधीही घेतली नसती. तर पौर्णिमा म्हणते, आई तुम्ही राग आल्यानंतर किती तिखट बोलता ना, पण तुमचा स्वभाव आता मला कळलं आहे, त्यामुळे मला तुमचा राग नाही येत. हे सगळं जाऊ द्या, परंतु पुढचा प्लॅन काय आहे? रागिनी म्हणते, हे गोळ्यांचं प्रकरणामध्ये आपण रघुला अडकवलंय खरं, परंतु हे प्रकरण इथेच संपणार नाही. पौर्णिमा विचारते, का आपण सगळं बिल तर रघुवर फाडलं आहे ना, मग आपलं काम तर झालंय. तर रागिनी म्हणते, हे सगळं इतकं सोपं नाही आहे, आता टेन्शन आणखीनच वाढत जाणार, म्हणून रागिनी घाबरते. इकडे आकाश खूप रडत असतो, तर भूमी त्याला शांत करत म्हणते की आत्याला असं वाटतं रघु काका तुला इतकी वर्ष चुकीच्या गोळ्या देत होते आणि म्हणूनच त्यांनी रघु काकाला घराबाहेर काढलं. तर आकाश म्हणतो, नाही सायकल राणी, रघु काका माझा बेस्ट फ्रेंड आहे, तो चुकीच्या गोळ्या मला कधीच देणार नाही. आज तुला ते चुकीचं वाटत आहे. तुला माहिती आहे का, तो माझी खूप काळजी घेतो आणि हा टुटूसुद्धा त्यानेच मला गिफ्ट दिला आहे. प्लीज तू त्याला परत घेऊन ये ना. म्हणून आकाश खूप रडत असतो. तर भूमी म्हणते, अरे आकाश, आत्या मोठ्या आहेत की नाही, मग आपण त्यांचं ऐकायलाच हवं. आकाश विचारतो, सायकल राणी तुलासुद्धा असंच वाटतं का की रघु काकाने मला चुकीची औषधं दिली असतील? नाही ना, मग तू त्याला घेऊन ये, मला त्याची खूप आठवण येत आहे ग. तेव्हा भूमीसुद्धा विचार करते, मला नाही वाटत रघु काका असं काहीतरी करतील. या गोष्टीचा सोक्षमोक्ष मला लावायलाच हवा, पण त्या अगोदर मला रघु काकांविषयी आत्याशी बोलायला हवं. तर इकडे रागिनी म्हणत असते, भूमी खूप चलाक मुलगी आहे, ती या प्रकरणाच्या तळाशी गेल्याशिवाय शांत बसणार नाही आणि म्हणूनच भूमीला सगळं खरं कळण्याच्या अगोदर आपण त्याला संपवायचं, म्हणजे रघुला. ते ऐकून पौर्णिमाला धक्काच बसतो. तर रागिनी म्हणते, त्या अगोदर मला आणखी एक महत्त्वाचं काम करायचं आहे. त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर भूमीच्या सह्या करायच्या आणि त्यानंतर तिची कायमची बोलवण करून टाकायची. त्यानंतर माझ्या मुलाला जेलबाहेर काढायचं, त्याशिवाय मला चैन पडणार नाही. त्याच वेळेला भूमी तिथे येत म्हणते, आत्या. तर भूमीला समोर पाहून रागिनी आणि पौर्णिमाच्या पायाखालची जमीनच हादरते की भूमीने सगळं काही ऐकलं आहे. भूमी विचारते, मी चुकीच्या वेळेला आले का? रागिनी घाबरतच म्हणते, का गं, असं का विचारतीयेस? तेव्हा भूमी विचारते, मला वाटलं तुम्ही काहीतरी महत्त्वाचं बोलत आहात. रागिनी म्हणते, अगं आज घरात जे काही घडलं ना, आम्ही रघुबद्दलच बोलत होतो. तेव्हा भूमी म्हणते, मला असं वाटतं आपण रघु काकांना पुन्हा एकदा घरी बोलावून घेऊयात, कारण रागाच्या भरात निर्णय घ्यायला नको. रागिनी म्हणते, रागाच्या भरात नाही, रघुच्या कपाटात गोळ्या सापडल्या म्हणूनच मी त्याला घराबाहेर काढलं. त्यावर भूमी म्हणते, आत्या पण आपण त्यांची बाजू ऐकून कुठे घेतली, आपण त्यांना एक संधी द्यायलाच हवी. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, भूमी ही अभिजितच्या खुर्चीवर बसते आणि आकाशच्या ट्रीटमेंटची, त्याच्या औषधं पाण्याची सर्व जबाबदारी ती स्वतः घेते. रागिनीचा जळफळाट होत असतो, तर इकडे रघु काका भूमीला सर्व काही त्या मृत्यूपत्राबद्दल खरं खरं सांगण्यासाठी भूमीच्या गाडीचा पाठलाग करत असतात. पुढील भागाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.